15 फेब्रुवारीला रात्री 10च्या सुमारास नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले। हे चेंगराचेंगरी का झाली आणि कशी झाली याचा तपास करण्यासाठी रेल्वेने 2 सदस्यांचा समावेश असलेल्या चौकशी समितीची स्थापना केली आहे। या चेंगराचेंगरीमुळे गर्दीतील सुरक्षा व्यवस्थेबाबत आणि अपघाताच्या कारणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। आता नेमकी चेंगराचेंगरी का झाली, त्यात नेमकं काय कारण आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। रेल्वे स्थानकावरील या चेंगराचेंगरीत कारणाची सध्या चर्चा सुरू आहे। त्यातलं सर्वाधिक चर्चा असलेलं कारण म्हणजे शेवटच्या क्षणी प्लॅटफॉर्म बदलणं। स्टेशनवर ट्रेनची वाट पाहणाऱ्या प्रचंड गर्दीला ट्रेनचा प्लॅटफॉर्म शेवटच्या क्षणी अचानक बदलल्याचं समजल्यामुळे लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली। हेच या अपघाताचं मुख्य कारण असल्याचा आरोप अनेकांनी केलाय। दुर्घटनेत दिल्लीतील संगम विहार परिसरातील रहिवासी पिंकी शर्मा यांचा मृत्यू झालाय। त्यांचे नातेवाईक पिंटू शर्मा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार कुटुंबातील 15 सदस्य कुंभमेळ्यात स्नानासाठी जात होते। त्यावेळी नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर ही चेंगराचेंगरी झाली। शेवटच्या क्षणी प्लॅटफॉर्म बदलण्यात आलं, त्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचा आरोप पिंटू शर्मा यांनी केला। मात्र रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकाची संपूर्ण माहिती देणाऱ्या रेल्वे NTES या अधिकृत संकेतस्थळावर प्रयागराज एक्सप्रेस नेहमी प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरून निघत असते। त्यामुळे प्रवाशांनी केलेल्या आरोपांवरून असं दिसून येतं की ट्रेन बद्दलची माहिती ऐकण्यात त्यांच्याकडून चूक झाली किंवा काहीतरी गोंधळ निर्माण झाला असावा। दरम्यान या घटनेत नातेवाईक गमावलेल्या पूनम देवी म्हणाल्या की रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर येत असल्याची घोषणा अचानक करण्यात आली। त्यानंतर लोक धावू लागले आणि चेंगराचेंगरी झाली। उत्तर रेल्वेचे प्रवक्ते हिमांशु शेखर उपाध्याय म्हणाले, कोणतीही रेल्वे रद्द करण्यात आली नाही किंवा प्लॅटफॉर्म बदलण्यात सुद्धा आलं नाही। रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर 15 फेब्रुवारीला त्याबाबत पत्रकारांनी रेल्वे पोलीस आयुक्त KPS मल्होत्रा यांच्याकडे विचारणा केली। प्रवाशांना प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून प्लॅटफॉर्म क्रमांक 13 वर जाण्यास सांगितलं होतं का, त्यामुळे चेंगराचेंगरी झालं का असं त्यांना विचारण्यात आलं। त्यावर नाही, असं काही नव्हतं। रेल्वेकडून एक विशेष ट्रेन चालवली जाणार होती, त्याची घोषणा झाली होती, पण ट्रेनच्या प्लॅटफॉर्म बदलण्याबद्दल मला काही कल्पना नाही, अशीच काहीतरी माहिती त्यांनी दिली। बिहारकडे जाणारी स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 13 वरून रात्री 12:15 वाजता निघाली। या ट्रेनची नियोजित वेळ रात्री 9:15 वाजता होती, पण ती 3 तास उशिराने धावली। यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक 13 वर मोठ्या संख्येने प्रवासी रेल्वेची वाट पाहत होते। भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस सुटण्याची नेहमीची वेळ संध्याकाळी 5 वाजता आहे, पण सुमारे 10 तास उशीर झालेली ती रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 11 वरून निघाली। अशा प्रकारे गाड्यांना उशीर झाल्यामुळे घटनास्थळाभोवती असलेल्या प्लॅटफॉर्मवर लोकांची मोठी गर्दी जमली। या अपघाताचं एक कारण गाड्यांना होणारा विलंबही आहे। GRP DCP KPS मल्होत्रा यांच्या मते, आम्हाला गर्दीचा अंदाज आला होता, परंतु 2 गाड्या उशिरा आल्यानं तिथे जास्त लोक जमल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवली। रेल्वे याबाबत चौकशी करेल। ज्या 10 मिनिटात ही घटना घडली त्यावेळी 2 गाड्यांना उशीर होणं आणि जास्त लोकांचं रेल्वे स्थानकावर येणं यामुळे ही घटना घडली। मात्र घटनेमागील उर्वरित तथ्य रेल्वेकडून तपासले जातील असंही ते म्हणाले। प्रत्यक्षदर्शींनीही या घटनेला दुजोरा दिला। घटनेच्या वेळी नवी दिल्ली स्टेशनवर उपस्थित असलेले रवी यांच्या मते चेंगराचेंगरी रात्री 9:30च्या सुमारास झाली। काही गाड्या उशिराने धावत होत्या, त्यामुळे गर्दी खूप झाली होती। प्लॅटफॉर्म क्रमांक 13 वरही खूप गर्दी झाली होती। नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या चौकशीसाठी रेल्वेने 2 सदस्याची समिती स्थापन केली आहे। घटनेच्या वेळी स्टेशनवर किती सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते असा सवाल समितीचे सदस्य आणि RPF अधिकारी असलेल्या पंकज गंगावर यांना वारंवार विचारण्यात येत आहे। मात्र त्यांनी या प्रश्नाचं कोणतंही उत्तर अजूनही दिलं नाही। तपास पूर्ण होईपर्यंत वाट पहा असंच ते म्हणाले। या घटनेत दिल्लीतील किराडी भागातील रहिवासी उमेश गिरी यांच्या 45 वर्षीय पत्नी शीलम देवी यांचंही निधन झालंय। माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं की मला कोणतीही मदत मिळाली नाही,
नंतर खूप उशीर झाला होता. मी अनेक पोलीस आणि RPF जवानांकडे गेलो, पण मला कोणीही ऐकायला तयार नव्हतं. दरम्यान घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या काही इतर प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे की पोलीस त्यांचे प्रयत्न करत होते, पण मोठ्या गर्दीमुळे कोणीही थांबत नव्हतं, कोणीही कोणाचं ऐकत नव्हतं. घटनेच्या वेळी नवी दिल्ली स्टेशनवर उपस्थित असलेले रवी सांगतात, ट्रेन पाहताच दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरील लोक इकडच्या प्लॅटफॉर्मवर आले आणि चेंगराचेंगरी झाली. वरच्या बाजूसही बरेच लोक उभे होते. गर्दी खूप होती. पोलीस सर्व काही पाहत होते, पण तरीही गर्दीला नियंत्रित करू शकले नाही. दुसऱ्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं, ही घटना रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. घटनेच्या वेळी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर भारतीय हवाई दलाचे अधिकारी अजित उपस्थित होते. ते म्हणाले, जिथं 5-10 हजार लोक जमतात तिथं प्रशासन किती काम करेल. इतक्या लोकांना हाताळण्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि त्यांनी ती केलीही. मी ते पाहत होतो. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होण्याचं हेही कारण असल्याची चर्चा आहे. पूर्व भारताकडे जाणाऱ्या अनेक गाड्या काही मिनिटाच्या अंतरानं सुटत होत्या. भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 11 वरून, प्रयागराजसाठी कुंभ स्पेशल प्लॅटफॉर्म क्रमांक 12 वरून, स्वतंत्र सेनानी प्लॅटफॉर्म क्रमांक 13 वरून आणि प्रयागराज एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरून निघणार होती. या सर्व प्रवाशांमुळे प्लॅटफॉर्मवर तसेच फूट ओव्हर ब्रिज वर म्हणजेच पादचारी पुलावर आणि पायऱ्यांवर प्रचंड ताण आला होता. एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितलं की रेल्वे प्लॅटफॉर्म व्यवस्थापन शिकवतं, पण पुलामुळे नेहमी काहीतरी चुकतं. रेल्वे स्थानकावर झालेल्या सर्व मोठ्या अपघातांमध्ये पूल हे एक महत्त्वाचं कारण म्हणून कायम समोर येत राहतं. लोक सर्वात आधी ट्रेन पकडण्याच्या इच्छेनं पुलावर उभे असतात. काही लोक तर पुलावरच बसतात. अशा परिस्थितीत मोठी गर्दी जमते, तेव्हा त्यातील एक व्यक्तीही खाली पडली तरी अशा प्रकारे अपघात होतात. मग तो 2013 मध्ये कुंभमेळ्या दरम्यान अलाहाबाद मध्ये झालेला अपघात असो, किंवा 2017 मध्ये प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील झालेला अपघात असो, किंवा नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील अपघात असो, या सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे FPOB किंवा पादचारी पूल. दिल्लीचे अग्निशमन सेवेचे संचालक अतुल गर्ग यांच्या मते चेंगराचेंगरीचे कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. सुरुवातीला प्रयागराजच्या 2 गाड्या रद्द करण्याचं समोर आलं. त्यामुळे प्लॅटफॉर्मवरील गर्दी वाढली आणि दोनही प्लॅटफॉर्मवर गोंधळ पसरला. प्रत्यक्षदर्शी हिरालाल माहोते यांनी NNI वृत्तसंस्थेला सांगितलं की प्लॅटफॉर्म 16 वरून 12 लोक येत होते. त्यावेळी त्यांनी ही घोषणा ऐकली आणि ते परत प्लॅटफॉर्म 12 वरून 16 वर जाऊ लागले. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. लोक मध्येच एकमेकांवर आदळले आणि त्यामुळे जमिनीवर पडले. हिरालाल महाते यांच्या मते दुर्घटना घडली तेव्हा जवळपास प्रशासनातील तिथं कोणीही नव्हतं. ती जागा झाडून स्वच्छ करण्यात आली. आता इथं काहीही नाही. पुलावर लोक जखमी झाले होते. त्यांना तिथून रुग्णालयात नेण्यात आलं. प्रशासन 1 तासानंतर तिथे पोहोचलं. अशीच काहीतरी माहिती चेंगराचेंगरीबाबत मिळत आहे. आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं? या चेंगराचेंगरीमध्ये चूक नक्की कोणाची? रेल्वे प्रशासनाची, पोलीस प्रशासनाची, की प्रवाशांनी ऐकण्यामध्ये काहीतरी गोंधळ केला त्या गोंधळाची? याबद्दल एक नागरिक म्हणून तुम्ही काय विचार करता? तुमचा विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.